ठाणेकरांसाठी एक महत्त्वाची अशी बातमी, कारण ठाणेकरांचा आता मेट्रोमधून प्रवास करण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो मार्गिका 4 आणि 4अ याच्या पहिल्या टप्प्यामधील प्राधान्य स्थानकांची तांत्रिक तपासणी तसंच ट्रायल रन अगदी थोड्याच वेळात पार पडणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये ही ट्रायल रन घेतली जाईल। सुमारे 5.5 किलोमीटर लांबी असलेल्या या मार्गावरती कॅडबरी जंक्शन, माजिवडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकुजिनीवाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कासारवडवली, गोवनीवाडा, गायमुख अशी 10 स्थानकं असतील आणि या मार्गिकेची ट्रायल रन गायमुख मेट्रो जंक्शन इथून सुरू होणार आहे। तर या ट्रायल रनसाठी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ही आताची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। अगदी काही वेळामध्ये ही चाचणी, ही ट्रायल रन आता पार पडेल। महत्त्वाचा असा टप्पा आहे, 5 ते 5.5 किलोमीटरचा खरं तर हा टप्पा आहे, पण अनेक वेळेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणातल्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, त्यामुळे ही मेट्रो ठाणेकरांसाठी अत्यंत उपयोगी अशी ठरेल। आपण पाहतोय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यासोबतच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। पाहूयात आपण आता या ट्रायल रनच्या संदर्भात मुख्यमंत्री नेमकं काय बोलतात। काय सगळे एवढे बूम आहेत तुमचे। अरे राहू दे रे, कुठेही असला तर काय फरक पडतो।